नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या माडी कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत गुणाकार. याआधी आपण एक अंकी संख्येला कसं गुणायचं हा भाग पाहिला आहे. आज आपण 2 अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे आणि 3 अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे हा भाग पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. पहिलं गणित आहे 25 गुणिले 3. आता हे गणित आपण कसं सोडवायचं, हे उदाहरण कसं सोडवायचं ते पाहूया. गुणाकार करताना नेहमी एकक स्थानाकडून करायचा असतो, म्हणजे शेवटून करायचा असतो. आता इथे 3ने प्रथम आपण 5ला गुणूया, म्हणजे 3चा पाडा आपल्याला 5पर्यंत म्हणावा लागेल. 3×5 15. तर 15 मधील हा जो काही एकक स्थानचा अंक आहे तो आपल्याला इथं लिहायचा आहे आणि हा जो काही दशक स्थानचा 1 आहे तो आपल्याला इकडे हातचा म्हणून द्यायचा आहे. आता पुढे 3ने दशक स्थानच्या संख्येला म्हणजे 2ला गुणूया. 3 दोन्ही 6. हा जो काही गुणाकार आला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आलेला एक हातचा मिळवायचा आहे. 3 दोन्ही 6 अधिक 1 उत्तर येणार आहे इथं 7. आणि 25 गुणिले 3 हा या पूर्ण गणिताचं उत्तर येणार आहे 75. आता पुढचं उदाहरण आहे 64 गुणिले 8. मगाशी आपण जसं एकक स्थानाकडून सुरुवात केली तसंच या गणितामध्ये सुद्धा एकक स्थानाकडून सुरुवात करायची आहे. 8ने प्रथमतः 4ला गुणायचं आहे. 8 चोक 32 आलेला आहे. 32 मधील हा जो काही एकक स्थानचा अंक आहे तो आपल्या इथे लिहायचा आहे आणि हा जो दशक स्थानचा अंक आहे तो आपल्याला इथे हातचा म्हणून द्यावा लागेल. त्यानंतर 8ने आपण 6ला गुणायचं आहे. 8 संग 48. आलेल्या उत्तरामध्ये हा हातचा 3 मिळवायचा आहे. 8 संग 48 आणि 3 48 49 50 51. आता हातचा देण्याची गरज नाही कारण आपण इथे आपला गुणाकार संपला आहे. याचं उत्तर आलं आहे 512. हा झाला 2 अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे हा भाग. आता पुढील भाग आहे 3 अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणायचा आहे. तर इथं उदाहरण आहे 412 गुणिले 7. जसं आपण वरील उदाहरणामध्ये एकक स्थानाकडून सुरुवात केली आहे तसंच या उदाहरणामध्ये सुद्धा आपण सुरुवात करूया. 7ने प्रथमतः 2ला गुणायचं आहे. 7 दोन्ही 14. आता हे जे काही 14 आहे त्यामधील हा जो काही 4 आहे तो लिहायचा आहे एकक स्थानचा अंक आणि हा जो काही दशक स्थानचा अंक आहे तो दशक स्थानी हातचा म्हणून द्यावा लागेल. त्यानंतर 7ने आपण 1ला गुणूया. 7 एके 7 आणि त्यामध्ये आलेला हातचा 1 मिळवायचा आहे. होणार 7 आणि 1 8. आता पुढे 7ने आपल्याला शतक स्थानच्या अंकाला गुणावं लागेल. 7 चोक 28. 412 गुणिले 7 याचं उत्तर आलं आहे आपलं